मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आता श्री हाजी मलंगडावर जायला ना दम लागतो ना तासंतास चढण करावी लागते. कारण श्री हाजी मलंगडावर सुरू झाला आहे अगदी नवा आधुनिक फिनिक्युलर रोपवे. हा रोपवे इतका नवा आहे की अजूनही खूप लोकांना याची पूर्ण माहितीच नाही. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओ मध्ये श्री मलंगडावर कुठून जायचं, प्रवासाची सोय काय आहे, इकडे जाण्यासाठी खर्च आणि वेळ किती लागतो, तसेच महत्वाचे म्हणजे फिनिक्युलर रोपवेची संपूर्ण माहिती आणि गडावर असलेले कोणालाही माहित नसलेले श्री गुरुदेव दत्तांचं अद्भुत मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला मलंगडावर जाण्यासाठी मुंबईच्या कुठल्याही सेंट्रल लाईन स्टेशन वरून कल्याणला जाणारी ट्रेन आपल्याला पकडायची आहे. तर चला आता आपण सेंट्रल लाईनच्या ट्रेन मधून कल्याणला जाण्यासाठीचा प्रवास सुरू करू. आता आपण कल्याण स्टेशनला पोहोचलो आहे. आता आपल्याला स्टेशन वरून कल्याण वेस्ट साइडला बाहेर जायचे आहे. कल्याण स्टेशन वरून मलंगडावर जाण्यासाठी 3 पर्याय आहेत. तर पहिला पर्याय म्हणजे तुम्ही बसने 50 ते 60 रुपयांचं तिकीट काढून मलंगडापर्यंत जाऊ शकता. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ऑटोने 300 ते 350 रुपये देऊन मलंगडापर्यंत जाऊ शकता. आणि तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही 100 ते 120 रुपये देऊन टॅक्सीने शेअरिंगने प्रवास करू शकता. कल्याण स्टेशन बाहेर आल्यानंतर इथे तुम्हाला बस, टॅक्सी किंवा ऑटो हे सर्व पर्याय उपलब्ध असतात. साधारणतः 1 तासात बस, टॅक्सी किंवा ऑटो तुम्हाला या बस स्टॉप पर्यंत पोहोचवतात. आणि या बस स्टॉप वरून मलंगडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी इकडून 20 रुपये पर पर्सन देऊन ऑटोने तुम्ही मलंगडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता. तर आता आपण ऑटोने मलंगडाच्या पायथ्यापर्यंत चाललो आहोत. इथून पुढे मलंगडावर जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही चालत वर जाऊ शकता, त्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागतात. आणि दुसरा पर्याय म्हणजे फिनिक्युलर रोपवे. आपण अर्थातच रोपवेचा अनुभव घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला दिसतो हा भव्य प्रवेशद्वार. इथे मोठ्या अक्षरात लिहिले आहे मलंगड फिनिक्युलर रोपवे. इथून आपल्याला आत पुढे जायचे आहे. इथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये खूप मोठी आणि व्यवस्थित पार्किंग उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करू शकता. इकडे 2 व्हीलर साठी 2 तासासाठी 20 रुपये आणि 4 व्हीलर साठी 2 तासासाठी 50 रुपये घेतले जातात. पार्किंगचे दर तुम्ही इकडे या बोर्डवर बघू शकता. आता आपण जाणार आहोत रोपवे तिकीट काउंटर कडे. तर इकडे मी 150 रुपयाचे रिटर्न तिकीट काढलेले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे ऑनलाईन पेमेंटची सोय उपलब्ध आहे. तर आता मी तुम्हाला इकडच्या रोपवेचे सर्व तिकीट रेट सांगतो. तर 3 ते 12 वर्षे, त्यानंतर 75 वर्षांवरील आणि हँडिकॅप साठी इकडे 75 रुपये रिटर्न तिकीट आहे. आणि 12 ते 75 वर्ष वयोगटातील लोकांसाठी 150 रुपये रिटर्न तिकीट आहे. आता तिकीट काढल्यानंतर आपण या बाजूलाच असलेल्या एंट्री पॉइंटने आत जाणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला तुमचे तिकीट चेक करून त्यावर स्टॅम्प मारून तुम्हाला आत सोडले जाते. एंट्री केल्यानंतर आपल्याला या वेटिंग रूम मध्ये बसावे लागते. तर या वेटिंग रूम मध्ये वाट पाहत असतानाच काही क्षणातच श्री मलंगडाकडे जाणारे फिनिक्युलर रोपवे येऊन पोहोचले आहे. चला आता तुम्हालाही ही सुंदर सफर घडवतो. आता आपण रोपवे मध्ये प्रवेश केलेला आहे. या रोपवे मध्ये एसी आणि फॅन दोन्हीची सोय आहे. रोपवेचे दरवाजे पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित वाटतो. आतून ही रोपवे एकदम स्वच्छ आहे आणि प्रवाशांसाठी भरपूर मोकळी जागा दिलेली आहे. दरवाजे काचेचे असल्यामुळे प्रवास सुरू होताच आजूबाजूच्या निसर्गाचे अप्रतिम नजारे आपल्याला अनुभवता येणार आहेत. आणि अवघ्या 8 ते 10 मिनिटातच ही रोपवे आपल्याला थेट मलंगडावर पोहोचवणार आहे.
रोपवे सुरू होताच 3 ते 4 मिनिटात आजूबाजूचं वातावरण पूर्ण बदलायला लागलं आहे. चारही बाजूंनी उंच उंच डोंगर, हिरवळीने नटलेली झाडं आणि सह्याद्रीचं शांत मनाला भुरळ घालणारं सौंदर्य डोळ्यांसमोर उलगडत जातं. आता या 8 ते 10 मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वरती पोहोचलो आहोत. आता बाहेर आल्यानंतर 2 ते 3 मजले खाली उतरून आपल्याला एक्झिट गेट कडे जायचे आहे. या ठिकाणी पुन्हा तुमचे तिकीट चेक केले जाते. आता आपण बाहेर आलेलो आहोत. वर पोहोचल्यानंतर हा सुंदर नजारा आता तुम्ही अनुभवू शकता. इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की इकडे माकड खूप आहेत, त्यामुळे मोबाईल, पिशव्या आणि खाण्याच्या वस्तूंची काळजी घ्या. तर चला आता आपण श्री मलंगडाकडे जायचा प्रवास सुरू करू. थोडे चालल्यानंतर आपल्याला ही श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्टची सुस्वागतमची कमान लागते. इकडून एंट्री करून आपल्याला पुढे जायचे आहे. इथून पुढे चालताना आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या छोट्या गावातून चाललो आहोत. इथे सुरुवातीलाच या काठ्या विकताना आपल्याला दिसतात. थोडी चढण असल्या कारणाने या काठीचा उपयोग नक्कीच तुम्हाला होणार आहे. साधारणतः 50 ते 60 रुपयांमध्ये या काठ्या मिळतात. पुढे रस्त्यात चालत असताना आपल्याला अनेक हॉटेल दिसतात. इथे 500 ते 1000 रुपयांच्या दरात एसी तसेच नॉन एसी रूम सहज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात अनेक दुकाने असल्यामुळे खाण्यापिण्याची कोणतीही अडचण येत नाही. इकडे पूजेच्या साहित्याची बरीच दुकाने आहेत, त्यामुळे मलंगडावर येणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सर्व आवश्यक सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. पुढे रस्त्यात चालत असताना इथे एक वेगळेच दुकान दिसते. फक्त 20 रुपयांत पूर्वीच्या जत्रांमध्ये जसं चंद्र, गेटवे ऑफ इंडिया किंवा ताजमहालच्या पेंटिंग समोर फोटो काढायचे तसेच मजेशीर फोटो तुम्ही येथेही काढू शकता. साधारणतः 8 ते 10 मिनिटे चालल्यानंतर आपल्याला दिसते हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दर्गा. इथे हिंदू मुस्लिम दोघही श्रद्धेने येतात. या ठिकाणी डोलीची सुद्धा सोय उपलब्ध आहे, त्यामुळे वयोवृद्ध किंवा अपंग सहजपणे येथे येऊ शकतात. आता आपण जाणार आहोत खूप कमी लोकांना माहित असलेल्या श्री दत्तगुरूंच्या मंदिरात. तर या दर्गापासून 2 मिनिटे चालल्यानंतर या मंदिराकडे जाण्याचा मार्ग लागतो. या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. तर आता आपण तो ट्रेक सुरू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की या सुंदर पायवाटांनी आपण पुढे चाललो आहोत. जागोजागी मंदिराकडे जाण्याच्या खुणा केलेल्या आहेत, त्यामुळे कुठे रस्ता चुकण्याची शक्यता इकडे नाही आहे. हा रस्ता जरा खडतर आहे, पण श्रद्धा आणि शांतता खूप आहे. बरंच चालल्यानंतर आपल्याला समोर श्री दत्तगुरूंचं मंदिर दिसतं. तर चला आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. मी मगाशी जसे बोललो होतो की खूप कमी लोकांना या मंदिराची माहिती आहे, त्यामुळे येथे भाविकांची गर्दी अजिबात दिसत नाही. पण खरं सांगायचं तर निसर्गाच्या सानिध्यातील हे मंदिर खूप सुंदर आणि येथील वातावरण खूप शांत आहे. तर तुम्ही कधी श्री मलंगडावर आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. आता आपण परतीच्या मार्गाला लागलो आहोत. येथील स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी अजून 3 ते 4 लहान दर्गा आहेत. इकडे या ठिकाणी एक दुर्बीणवाला आहे, जो मोठ्या दुर्बिणीतून तुम्हाला आजूबाजूचे वेगवेगळे पॉइंट दाखवतो. कधी इकडे आलात तर 20 रुपये देऊन हा अनुभव नक्की घ्या.
आता जवळपास श्री मलंगगडावर सर्व ठिकाणी फिरल्यानंतर आपण रोपवेकडे परत जाणार आहोत. इकडे रोपवेच्या ठिकाणी एक लिफ्ट सुद्धा उपलब्ध आहे. तर 2 माळे चढल्यानंतर आपण रोपवेमध्ये बसायला जाणार आहोत. तर आता आपण रोपवे मधून सूर्यास्ताचा हा सुंदर नजारा बघत खाली उतरत आहोत. आठ ते 10 मिनिटांमध्ये आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहोत. मित्रांनो, व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे, कारण मी तुम्हाला इकडे एका छान महादेवाच्या मूर्तीचे दर्शन घडवणार आहे आणि सोबतच इकडच्या निसर्गाचे सुंदर दृश्य सुद्धा दाखवणार आहे. तर आता आपल्याला पुन्हा 20 रुपये देऊन ऑटोने खालच्या बस स्टॉप पर्यंत जायचे आहे आणि तिकडून बस, टॅक्सी किंवा ऑटो पकडायचे आहे. तर मित्रांनो, हा श्री मलंगगडाच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या सागर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.